बदलापूर प्रकरण आता कुठे शांत होत नाही तोवर राज्यातील मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना एकामागोमाग समोर येत आहेत. कल्याण बालिका बलात्कार व हत्याकांडाचे राज्यात तीव्र पडसाद उमटत असतानाच पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये हॉटेलमधील एका आचार्यानं 8 आणि 9 वर्षाच्या दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केली आणि दोन्ही बहिणींचे मृतदेह 2 दिवस पाण्याच्या पिंपामध्ये लपवून ठेवल्याचा अमानवी प्रकार उघडकीस आला आहे. तर दुसरीकडे लोणावळा जवळील विसापूर किल्ल्यावर एका पोलिसानंच दारूच्या नशेत एका चिमुरडीशी लैंगिक चाळे केल्यानं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. या तिन्ही घटना नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे. 23 डिसेंबरला सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास कल्याण पूर्व येथील चक्की नाका परिसरात राहणारी एक 13 वर्षीय मुलगी आईकडून 20 रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. नंतर मुलीच्या आईनं शोधाशोध सुरू केली. मात्र बराच वेळ शोधूनही मुलगी सापडत नाही हे लक्षात येताच महिलेनं आपल्या पतीला याबाबत कळवलं. यानंतर दोघांनी मिळून मुलीचा शोध घेतला, पण मुलगी कुठेच सापडली नाही. अखेर या दाम्पत्यानं कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. अपहरणाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पडघा पोलिसांना कल्याण पडघा रस्त्याजवळील बाप गावात एका निर्जन स्थळी एका झुडपामध्ये मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. छिन्न विछिन्न अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मुलीच्या आई वडिलांना बोलावण्यात आलं. वडिलांनी आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं. मृतदेह सापडल्याचं ठिकाण मुलीच्या घरापासून 13 किलोमीटर दूर आहे. हा मृतदेह जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची बाब शवविच्छेदन अहवालात समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तयार केली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत लोकांची चौकशी सुरू केली होती. कल्याण पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यात आरोपीच्या पत्नीनं माहिती दिली की मुलीवर अत्याचार करून आरोपीनं मुलीची हत्या केली. सोमवारी कामावरून घरी येताच तिनं रक्तानं भरलेलं थारोळं पाहिलं. यानंतर पतीला जाब विचारण्याऐवजी आपल्यालाही तो मारून टाकेल या भीतीनं तिनं घरातील रक्ताचे डाग पुसून काढले. तेवढ्या वेळात आरोपी मित्राची रिक्षा घेऊन आला. पती पत्नीनं रात्री 10 वाजताच्या सुमारास मृतदेह भरलेली बॅग घेऊन बापगाव जवळील कब्रस्तान गाठलं. या निर्जन स्थळी त्यांनी पीडित मुलीचा मृतदेह फेकून दिला. त्यानंतर हा आरोपी फरार झाला, तर ती घरी परतली अशी माहिती पोलिसांना आरोपी साक्षी गवळी हिनं दिलं. घटनेचा प्रमुख आरोपी विशाल गवळी हा मुलीची हत्या करून पत्नीच्या माहेरी बुलढाण्यातील शेगाव येथे पळून गेला होता. अशी माहिती मिळताच ठाणे कल्याण गुन्हे शाखेचे पथक तातडीनं शेगावमध्ये दाखल झाले. ओळख मिटवण्यासाठी सलूनमध्ये दाढी करून बाहेर पडतानाच तेथील स्थानिक पोलिसांनी विशालच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी रात्री ठाणे कल्याण गुन्हे शाखेच्या पथकानं विशालला ताब्यात घेतलं व रेल्वेनं ठाण्यात आणलं. त्याला नौपाडा येथील पोलीस ठाण्यातील कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. कल्याण पूर्व भागात राहणारा विशाल हा विकृत मनोवृत्तीचा आहे. साक्षी ही त्याची तिसरी पत्नी असून याआधी त्याची 2 लग्न झाली आहेत. त्याच्यावर विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचे 8 गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत 2 गुन्ह्यात तडीपार आणि नुकतंच जामिनावर एका गुन्ह्याप्रकरणी विशाल बाहेर आला होता, असे आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती माध्यमांना दिली. दुसरी घटना आहे पुण्यातील राजगुरुनगर मधील. राजगुरुनगर येथे 2 लहान मुलींवर बलात्कार करून हत्या करणारा हॉटेलमधील आचारी अजय दास याला पोलिसांनी अटक केली आहे. दास यानं या मुलींवर बलात्कार करून मृतदेह स्वतःच्या राहत्या खोलीतल्या पाण्याच्या पिंपामध्ये भरून ठेवले होते. या मुलींच्या घराशेजारीलच एका बारमध्ये अजय दास आचार्याचे काम करायचा. दोन्ही पीडित मुली बुधवार दुपारपासून बेपत्ता झाल्यानंतर शोधाशोध सुरू झाली. मात्र त्या न सापडल्यानं पालकांनी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात त्या बेपत्ता असल्याची तक्रार केली.
हे कुटुंब बाहेर गावाहून मोलमजुरीसाठी पुण्यात आलं होतं. बेपत्ता मुलींच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलांची झडती घेतली. त्यावेळीस अवघे गुडघावर पाणी असलेल्या एका पाण्याच्या पिंपामध्ये भरून ठेवलेले दोघींचे मृतदेह आढळले. दोन्ही मृतदेह चांडोली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. हत्या करून आरोपी पुण्याला पळून गेला व एका लॉजमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी गुरुवारी पहाटे 4च्या सुमारास त्याला अटक केली आहे. दरम्यान मृत मुलींच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन करून हा तपास जलद गतीने करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, समाजाला अॅट्रॉसिटी कायद्यान्वये संरक्षण देण्यात यावे आणि आर्थिक मदत करावी या मागण्यांसाठी गुरुवारी सकाळपासून ठिय्या आंदोलन केले. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. सुमारे 9 तासानंतर सायंकाळी हे आंदोलन मागे घेण्यात आलं. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवाल आल्यावरच अधिकची माहिती मिळेल असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेचे पुढील धागेदोरे हाती लागतील. त्यामुळे या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे फार महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील तिसरी घटना आहे विसापूर येथील. विसापूर किल्ल्यावर बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलीस शिपायानं दारूच्या नशेत 5 वर्षाच्या बालिकेशी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना बुधवारी दुपारी घडली. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याजवळ हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. ड्युटीवर असताना हा पोलीस शिपाई दारूच्या नशेत होता. याच नशेत त्यानं 5 वर्षीय चिमुरडी सोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी पोलीस शिपाई सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाताळची सुट्टी असल्यानं विसापूर किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होते. यासाठी नराधम शिपाई सस्ते तिथे बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्यानं जेवण केलं आणि त्याचं बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला. तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता. त्यावेळी त्यानं तिथं 5 वर्षीय चिमुरडीला पाहिलं. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकली सोबत अश्लील चाळे केले. मुलीनं विरोध केल्यानंतर चॉकलेटचे आमिष देऊन कोणालाही काहीच सांगू नकोस असंही त्याने सांगितलं. मात्र घडला प्रकार मुलीनं आपल्या आईला सांगितला आणि या नराधमाचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता तिथल्याच पोलिसांनी त्याला अटक केली. वर्दीतील नराधमानं हा अन्याय केला. मी त्या पोलिसाला जेवायला दिलं. मी शेतात गेले तर मुलगी वाळूच्या ढिगाऱ्यावर खेळत होती तेव्हा पोलिसानं तिला हॉटेलच्या पाठीमागे नेलं आणि असा प्रकार केला. पोलिसांनाच असं कृत्य केल्यावर आम्ही न्याय तरी कोणाकडे मागावा असा हंबरडा मुलीच्या आजीनं फोडला. या सर्व घटनांबद्दल तीव्र पडसाद उमटत आहेत. गुन्हेगारांना कायद्याची जरब नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.